नमस्कार मंडळी, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण इथे वेगळ्या पद्धतीची कुरकुरीत अशी पुरी बनवणार आहे। अशी ही कुरकुरीत आणि चवीला एकदम भारी, लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यालाच आवडेल अशी ही मसाला पुरी। तर अशी ही मसाला पुरी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता आणि तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल तेव्हा तुम्ही ही पुरी बनवून सोबत घेऊन जाऊ शकता। आणि ही पुरी अजिबात नरम होत नाही, छान अशी कुरकुरीत राहते आणि 2 दिवस तरी ही पुरी अजिबात खराब होणार नाही। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्या वेळेस आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण येथे मीडियम आकाराचे 2 बटाटे घेऊन बटाट्याचे साल काढून घेतलेली आहे। बराच वेळ आपण बटाटे सोलून बटाटे असेच जर का वरती ठेवले तर बटाटे हे काळे पडतात। तर हे बटाटे काळे पडायला नको म्हणून आपण सोलून घेतल्यानंतर हे बटाटे पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे। तर येथे आपल्याला हे बटाटे थोडे रफली काटून घ्यायचे आहे। तर पुरी बनवण्यासाठी आपण येथे कच्च्या बटाट्याचाच वापर करणार आहे आणि तुम्हाला इथे बटाटे हे उकडून घ्यायचे असतील तर तुम्ही उकडून सुद्धा घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपण येथे हे बटाटे कट करून घेतलेले आहे। बटाटे कट करून झाल्यानंतर यातील पाणी आपण बदलून घेणार आहे आणि हे बटाटे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। आणि धुवून घेतलेले आलू आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आपण कट करून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ। त्याचबरोबर आपण यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्याचा वापर करणार आहे आणि अर्धा इंच आला आपण यामध्ये वापरणार आहे। आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे। हे मिश्रण फिरवत असताना यामध्ये बटाट्याचे काप राहायला नको अशा पद्धतीने आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण येथे ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊ। याचबरोबर आपल्याला यामध्ये 1 चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर आणि यामध्ये आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घेऊ आणि यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे यातील सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होतील। आणि हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण हे मिश्रण एका बाजूला ठेवून देऊ आणि आता आपण दुसऱ्या बाजूला एका कढईमध्ये थोडं तेल टाकून घेऊ। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी चांगली तडतड झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊ आणि यामध्ये आपण 2 चमचे पांढरे तीळ घालून घेणार आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली पेस्ट टाकून घेऊ आणि ही पेस्ट आपल्याला मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे। तर यामध्ये आपण बटाटा हा कच्चाच वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी वापरायची गरज नाही। फक्त आपल्याला हे मिश्रण अधूनमधून फिरवत राहायचं आहे जेणेकरून हे मिश्रण कढईला चिटकायला नको आणि बारीक गॅस करूनच आपल्याला येथे हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। तर आपण हे मिश्रण 1-2 मिनिट व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता बरंच प्रमाणामध्ये हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि यामध्ये आपण पाव कप रवा घालून घेणार आहे आणि तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर यामध्ये तुम्ही जाड्या रव्याचा पण वापर करू शकता, पण तुम्हाला रवा हा मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यावा लागेल आणि रवा आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। तर यामध्ये आपण कच्चा बटाटा आणि कच्चा टोमॅटो वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी वापरायची गरज नाही। तर या मिश्रणामध्येच आपल्याला रवा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि या मिश्रणामध्ये रवा टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे मिश्रण 1 ते 2 मिनिट मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे। तर आता हे मिश्रण छान भाजून झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता आपल्याला पीठ मळण्यासाठी भांडं हे थोडं पसरटच घ्यायचं आहे आणि या भांड्याला आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। तर परतून घेतलेलं मिश्रण आता आपण या भांड्यामध्ये काढून घेऊ। तर हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, नाहीतर हाताला चटके लागू शकतात किंवा हाताला सोचेल इतपत हे मिश्रण गरम असेल तरी सुद्धा चालेल। आणि हा गोळा आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर येथे आपण पाव कप हा रवा मोजून घेतलेला आहे, त्याच कपाच्या मापाने आपण येथे गव्हाचं पीठ सुद्धा पाव कप मोजून घेणार आहे आणि या मिश्रणामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि उरलेलं गव्हाचं पीठ सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे
आणि जर का तुम्हाला वाटत असेल की गोळा हा थोडा पातळ झालेला आहे तर यामध्ये तुम्हाला एक्स्ट्राचं थोडंफार गव्हाचं पीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। पीठ मळत असताना आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। तर तुम्ही बघू शकता येथे आपण असा मऊसूत गोळा तयार करून घेतलेला आहे। पीठ छान मळून झाल्यानंतर हा गोळा थोडासा घट्ट बनलेला आहे। तर येथे आपल्याला पीठ हे असं घट्टच मळून घ्यायचं आहे। तर येथे हे पीठ छान घट्ट मळलं गेलं तरच आपल्या पुऱ्या ह्या छान कुरकुरीत होतात। आणि हाताला थोडं तेल लावून आपल्याला हा गोळा नरम करून घ्यायचा आहे। आणि या गोळ्याचे आपल्याला 3 भाग करून या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। छोटे गोळे म्हणजे अगदी छोटे गोळे करून घ्यायचे नाही, तर नेहमीसाठी आपण चपाती बनवण्यासाठी गोळा तयार करून घेतो त्याप्रमाणे आपल्याला इथे गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही सर्व पिठाचे असे गोळे तयार करून ठेवू शकता। तर पीठ येथे कोळपाटाला चिटकायला नको म्हणून आपण येथे कोळपाटाला थोडं तेल लावून घेणार आहे। आणि लाटण्याला सुद्धा आपण थोडं तेल लावून घेणार आहे। आणि यावर गोळा ठेवून आपण हलक्या हाताने हे लाटून घेऊ। तर येथे आपल्याला या पिठाच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही येथे एक एक पुरी सुद्धा तयार करू शकता, पण मी येथे एक मोठी चपाती तयार करून घेणार आहे। तुम्ही येथे तुमच्या आवडीनुसार चपाती ही कितीही मोठी करू शकता। तर अशा प्रकारे मी येथे चपाती बनवून घेतलेली आहे आणि थोडी जाडच ठेवलेली आहे। आणि घरातील कोणत्याही वाटीच्या आकाराने आपण याच्या पुऱ्या तयार करून घेऊ, म्हणजे एका वेळेस आपल्या येथे भरपूर पुऱ्या बनवून तयार होतील। तर एका वेळेस आपण येथे 2 किंवा 3 पुऱ्या सुद्धा बनवून तयार करू शकतो। आणि अशा पद्धतीने आपण पुऱ्या तयार केल्या तर पुऱ्या ह्या आकाराने एकसारख्या तयार होतात। अशा पद्धतीने आपण पुऱ्या केल्या तर पुऱ्या ह्या सहज तयार होतात आणि वेळेवर ही धावपळ होत नाही। अशा पद्धतीने आपण सर्व गोळ्याच्या पुऱ्या तयार करून घेऊ आणि तयार केलेल्या पुऱ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। आणि अशा पद्धतीने आपण पुऱ्या एकत्र तयार करून घेतल्या तर आपल्या पुऱ्या ह्या लवकर तळल्या सुद्धा जातात। पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं आहे का हे बघण्यासाठी आपण गोळ्याचा थोडा तुकडा तेलामध्ये टाकून बघू। तर येथे तेल हे छान गरम झालेलं आहे आणि या गरम तेलामध्ये आता आपल्याला एक पुरी टाकून घ्यायची आहे। तर येथे आपल्याला गॅस मोठा करूनच पुऱ्या तळायच्या आहे आणि या पुरीवर आपल्याला वरच्या बाजूने तेल टाकत राहायचं आहे। ही पुरी आपण एका बाजूने 1 ते 1.5 मिनिट तळून घेऊ। जोपर्यंत या पुरीचा खालचा भाग छान होत नाही तोपर्यंत आपल्याला वरच्या बाजूने सुद्धा या पुरीवर तेल टाकत राहायचं आहे। आता या पुरीचा वरच्या बाजूने रंग बदललेला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही पुरी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तळून घ्यायची आहे। तर येथे तेल हे चांगल्या प्रकारे गरमच आहे, तर आपण येथे दुसरी पुरी सुद्धा तळायला टाकून देऊ। तर अशी ही खमंग खुसखुशीत बटाट्याची पुरी येथे तळून झालेली आहे। तुम्ही बघू शकता या पुरीला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मुलांना आवडेल असा हा आपण येथे पदार्थ केलेला आहे। तुम्ही बघू शकता पुरीला किती छान रंग आलेला आहे आणि खुसखुशीत इथे आपली पुरी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊ। जर का आपण पुऱ्या या सुरुवातीलाच लाटून घेतल्या आणि कढई मोठी असेल तर आपण 2 ते 3 सुद्धा पुऱ्या एकत्र तळू शकतो। अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या इथे तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता या पुऱ्यांना रंग तर खूपच छान आलेला आहे आणि या पुऱ्या टम्म सुद्धा फुलून आलेल्या आहे। आणि तळून घेतलेल्या पुऱ्या ह्या आपल्याला चाळणीमध्येच काढून घ्यायच्या आहे, म्हणजे यातील तेल हे बाजूला निघून येते। मस्त कुरकुरीत आणि खमंग इथे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे। तुम्ही बघू शकता बटाट्याच्या पुऱ्या इथे खूपच तेलकट कमी आहे। अशी ही बटाट्याची मसाला पुरी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। ही मसाला पुरी तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। मसाला पुरी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा प्रवासाला बाहेर गावाला जायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही पुरी सोबत घेऊन जाऊ शकता। 1 ते 2 दिवस तरी ही पुरी खराब होत नाही। आजची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत ही रेसिपी एक वेळेस तरी नक्की ट्राय करा, म्हणजे त्यांना सुद्धा या मसाला पुरीचा आनंद घेता येईल। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण येथे ही मसाला पुरी तयार केलेली आहे, कोणी सुद्धा सहज बनवू शकेल। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।